श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे शाकांबरी नवरात्र. शाकांबरी नवरात्र ही बरेच लोक साजरी करत असतात. बऱ्याच जणांची शाकांबरी देवी जी आहे ती कुलदेवी सुद्धा आहे. आणि बघा, आपली कुलदेवी शाकांबरी देवी नसली तरी सुद्धा आपण या नवरात्रीमध्ये सेवा करू शकतो का? तसेच ही नवरात्री जी असते ती कोणी कोणी साजरी करावी किंवा आपण काय काय सेवा या नवरात्रीमध्ये कराव्यात. आपल्या वर्षभरामध्ये 4 नवरात्री येत असतात आणि 4 नवरात्रींमध्ये बघा 2 नवरात्री आपण साजरी करत असतो. 2 नवरात्री ह्या गुप्त असतात. त्या पद्धतीनेच तुम्हाला सांगेल, ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र साजरी करत असतो त्या पद्धतीने सुद्धा या शाकांबरी नवरात्रीमध्ये आपण पूजापाठ करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. तसेच तुम्हाला सांगेल बघा, पौष शुक्ल अष्टमी पासून तर पौष पौर्णिमेपर्यंत शाकांबरी नवरात्री ही साजरी केली जाते. हा जो कालावधी असतो हा डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हणजेच पौष महिन्यामध्ये ही नवरात्र येते. म्हणजे या कालावधीमध्ये शाकांबरी नवरात्र जी असते ती येत असते. आणि यंदाच्या वेळेस म्हणजे या वर्षी शाकांबरी नवरात्र ही आलेली जो उत्सव आहे तो चालणार आहे 28 डिसेंबर 2025 या दिवसापासून तर 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये शाकांबरी नवरात्र आपण साजरी करू शकतो. आता या नवरात्रीमध्ये आपण सेवा काय करायच्या ते तर जाणणारच आहोत, पण या देवीचं काय स्वरूप आणि कशी लीला आहे ते आपण जाणून घेऊ. आता तुम्हाला सांगेल की शाकांबरी देवीच्या उत्पत्तीची कथा काय होती. तर तुम्हाला सांगेल, एकदा बघा खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि लोक अन्न पाण्याविना उपाशी राहत होते. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. देवीला या ही दशा बघून, मनुष्य जातीची ही दशा बघून करुणा आली आणि तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या ज्या होत्या त्या उत्पन्न केल्या होत्या. त्या भुकेल्यांना खाऊ घातलं होतं. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले होते. त्यामुळे या देवीला शाकांबरी देवी असं म्हटलं जातं आणि या तिथीलाच आपण शाकांबरी नवरात्र जी असतो ती पूजा करत असतो. पण जेव्हा देवीचं स्तोत्र म्हणत असतो तेव्हा बघा एक ओळ येत असते. या देवीचा मंत्र जो आहे तो मी तुम्हाला सांगेल. या देवी सर्व भूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा जो मंत्र आहे हा शाकांबरी देवीचा आहे. या मंत्राचा जप सुद्धा आपण या नवरात्रीमध्ये करू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल, आता बऱ्याच लोकांची कुलदेवी जी आहे ती शाकांबरी देवी आहे. ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये विष्णूंची, गणपती बाप्पांची, भगवान शिवांची आपण आराधना उपासना करत असतो त्या पद्धतीने शाकांबरी देवीची उपासना सुद्धा केली जाते. बऱ्याच लोकांची कुलदेवी असल्या कारणाने या दिवसांमध्ये घट बसवणे किंवा जे काही आपण शारदीय नवरात्रमध्ये पूजापाठ करत असतो त्या पद्धतीने शाकांबरी नवरात्रीमध्ये ज्यांची कुलदेवी आहेत ते उपासना आराधना करू शकतात, घट बसवू शकतात. तुमची कुलदेवी जर असेल तर नक्कीच तुम्ही घट वगैरे बसवू शकतात, त्यांचा अखंड दीप प्रज्वलित करू शकतात. जे काही असेल सेवा ती आपण करू शकतो. पण बघा, ज्यांची कुलदेवी शाकांबरी देवी नसेल त्यांना सुद्धा सांगेल, तुम्हाला जर विटाळ सुत्त काहीतरी अडथळा आला आणि शारदीय नवरात्रमध्ये तुमच्या कुलदेवीची सेवा राहून गेली असेल तरी सुद्धा तुम्ही शाकांबरी नवरात्रीमध्ये सेवा उपासना आराधना करू शकतात. भलेही तुमची शाकांबरी देवी कुलदेवी नसली, दुसरी देवी असली, तुळजापूरची आई असू द्या, रेणुका देवी असू द्या, तरी सुद्धा तुम्ही सेवा केल्याने तुमच्या कुलदेवीला ही सेवा जात असते. म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्ही सेवा, कुलदेवीच्या ज्या सेवा असतील त्या तुम्ही नक्कीच करू शकतात असं सांगेल. तुमचा घरात जर टाक असेल तो घटी बसवायचा नाही, मात्र सेवा मात्र तुम्ही करू शकतात. तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर नवरात्री तुमची देवी कुलस्वामिनी असेल, शाकांबरी देवी असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास देखील करू शकतात किंवा उठता बसता उपवास जो बोलतो म्हणजेच पहिल्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उपवास करू शकतात. अष्टमी जी येणार आहे, अष्टमीच्या दिवशी तुम्ही होम हवन सुद्धा करू शकतात. या पद्धतीने करा. ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीमध्ये सेवा कुलस्वामिनीची करत असतो त्या पद्धतीने शाकांबरी देवीची तुम्हाला पूजा आराधना करायची आहे. तसेच बघा, शाकभाज्यांचा नैवेद्य या देवीला दाखवला जातो. त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात. आता ही झाली माहिती शाकांबरी देवीची, पण मात्र सेवा आराधना ज्या असतात त्या आपल्याला काय करायच्या आहेत. तुमची कुलदेवी असो किंवा नसो, अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात. काही अडथळा नसेल, काही प्रॉब्लेम नसेल तर अखंड दिवा नक्कीच आपल्या देवघरामध्ये तुम्ही प्रज्वलित करा. कुलस्वामिनीचं नाम स्मरण करून आपल्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो मंत्र जप करत तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तरी सुद्धा चालेल. त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा, आपण या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकतात. भले तुम्ही 1 करा, 2 करा, 3 करा, मंगळवार आणि शुक्रवार येतील त्या दिवशी करा.
किंवा कुठलाही एक दिवस तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ या नवरात्रीमध्ये नक्कीच करा. आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपल्याला त्या दिवसांमध्ये करायची आहे. आपल्या कुलदेवीचा मंत्र जो असेल तो तुम्ही या नवरात्रीमध्ये पठण करायचं आहे. दररोज एक माळ का असेना तो जप करायचा आहे. नाही मंत्र माहीत असेल तर आपला 99 मंत्र जो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचा तरी एक माळ जप नक्कीच करा असं सांगेल. त्या व्यतिरिक्त तुम्ही सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवीची आरती तुम्ही करू शकतात. कुलदेवीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, फोटो तर आपण पुसत असतो, पण टाक जो असतो किंवा मूर्ती असेल त्याचा अभिषेक आपल्याला नक्कीच पाण्याने का करत नाही, पाण्याने आपण अभिषेक रोज करू शकतो. अभिषेक करणे म्हणजे मोठी विधी नाही. तर बघा 99 मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र म्हणून आपल्याला 11 वेळा पाणी आपल्याला मूर्तीवरती टाकायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगेल, या नवरात्रीमध्ये तुम्ही कुंकुमार्चन जे असतं ते सुद्धा आपल्या कुलदेवीला करू शकतात. अगदी 11 वेळा करा, 108 वेळा करा, तुम्हाला वेळ साध्य होईल त्या पद्धतीने कुलदेवीचा मंत्र म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीसूक्त 1 वेळा म्हणून करू शकतात. सिद्धकुंजिका स्तोत्र जे असतं ते 1 वेळा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. या सेवा खूप महत्त्वपूर्ण असतात. आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा केल्याने आपल्या पाठीशी कुलदेवीचा कृपाशीर्वाद नक्कीच लागत असतो. तुमची जे बघा आता वर्षामध्ये 4 नवरात्र येतात, पण 4ही नवरात्रीमध्ये आपल्याकडनं सेवा, आराधना होतात का? काही तरी कारणाने राहून जातात. शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या जर राहून गेल्या असतील सेवा तर नक्कीच ही संधी सोडू नका आणि या नवरात्रीमध्ये या सेवा तुम्ही करू शकतात. तुमची आरती लावणं असेल तर आरती लावणं जर राहून गेलं असेल तर पौष पौर्णिमेच्या दिवशी जी शाकांबरी पौर्णिमा असेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही आरती सुद्धा देवायची लावू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला काही सेवा, आराधना, उपासना ज्या असतात त्या आपल्याला करायच्या आहेत. अखंड दीप जे असतं ते नक्कीच सगळ्यांनी प्रज्वलित करा असं मी तुम्हाला सांगेल. आणि कुलस्वामिनीच्या ज्या काही सेवा सांगितल्या नक्कीच आपल्या घरामध्ये होणं खूप मोठी म्हणजे भाग्याची गोष्ट असते आणि ती सगळ्यांनीच करावी. ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यात कुलदेव जे असतात त्यांचा कृपाशीर्वाद असणं महत्त्वाचं असतं, त्या पद्धतीने कुलदेवीचा कृपाशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या मुलाबाळांना त्यांचा कृपाशीर्वाद लाभत असतो आणि आपल्या पाठीशी सदैव त्यांचा कृपाशीर्वाद लाभत असतो. तर या सेवा करायला विसरू नका. नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या ज्या सेवा असतात त्या नक्कीच करा आणि नवरात्रीमध्ये हा संधीचा फायदा करून घ्या. चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.